अनेक व्यक्तिरेखा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा पैसा टिकत नसल्यामुळे किंवा जो इन्कम येत आहे तो पर्याप्त नसल्यामुळे जीवनामध्ये असलेल्या अडचणी, वारंवार येणारे अपयश, एखादी मोठी नोकरी असेल, अधिकारीचं पद असेल, तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी या तर दूर होतातच. कोणी गाडीसाठी कर्ज घेतं, कोणी घरासाठी कर्ज घेतं, कोणी प्रॉपर्टीसाठी घेतं, कोणी शेती करण्यासाठी करत असेल. कर्ज फिटले तरी बँका असतील किंवा आर्थिक संस्था असतील हे त्यांचं शोषण करतात. किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या फॅकल्टीमध्ये आपण जावे त्याच्यामध्ये झालेली दुविधा मनस्थिती. अनेक वेळा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तिरेखेला कोणत्या ना कोणत्या त्वचेच्या विकाराने विवाहामध्ये अडथळे येत असतील, बाधा येत असतील, बरेच दिवस तुमचे काही स्वप्न रखडलेले असतील, ते सुद्धा पूर्ण होताना दिसतात. जेव्हा ओम सत नमो आदेश गुरुजी को आदेश बडेवा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ सागर चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूज्योती गुरु गोरक्षनाथ बाबा पदेश 984 रोगादेश अलग निरंजन आदेश. महादेवाच्या अनेक असलेल्या व्रतांमध्ये शीघ्र फलदायी असलेले व्रत म्हणजे प्रदोष व्रत. या व्रतासंबंधी आजच्या भागामध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यक्तिरेखेची काही ना काही आशा असते देवतांकडनं, देवीकडून. एखादं कार्य असेल किंवा आमची जी इच्छा आहे त्याची लवकर पूर्ती व्हावी. या अनुषंगाने आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांचे उपाय, अनेक देवी देवतांची साधना, अनुष्ठाने आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. त्यातीलच आपल्या घराघरामध्ये जो इझिली आपल्याला करता येईल, खूप कमी परिश्रमामध्ये आपल्याला खूप काही लाभ मिळवून देण्याची ताकद ठेवणार असं एक व्रत आहे जे साक्षात भगवान महादेवांचे आहे, ते म्हणजे आहे प्रदोष व्रत. या प्रदोष व्रताविषयाच्या भागामध्ये मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः प्रदोष व्रत केल्यापासून कोणते आपल्याला फायदे होतात, कोणते काम तुमचे होऊ शकतात, कोणत्या दिवशी आलेल्या प्रदोषमुळे कोणते फल तुम्हाला प्राप्ती होते आणि विशेषतः प्रदोष व्रत हे प्रत्येकाने घरामध्ये कसे करावे, ह्या सर्व गोष्टी जे आता सांगविधी आणि माहिती याच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करावा. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये शनी असो अथवा चंद्र असो, हा कोणत्या ना कोणती अशी परिस्थिती अनेक वेळा उद्भवताना दिसते किंवा अशी क्रिएट करताना दिसतात. व्यक्तिरेखेचं मानसिकता असेल, शारीरिकता असेल किंवा पती पत्नी मधले असलेले रिलेशनशिप असतील, नोकरीमधले उतार चढाव असतील, याच्यामध्ये खूप मोठे परिणाम किंवा फरक हे दोन ग्रह विशेषतः पाडताना दिसतात. कारण चंद्राचा प्रभाव हा डायरेक्टली जर विचार केला तर आपल्या मनाशी आहे. तर शनी महाराजांच्या बाबतीमध्ये विचार केला तर शनी महाराजांची 7.5 असो, महादशा असो, अंतर्दशा असो किंवा शनीची पनौती असो, ही वारंवार व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये ही येत राहते. त्यामुळे या प्रदोष व्रतामुळे विशेषतः कुंडलीमध्ये असलेले शनी आणि चंद्र या दोन ग्रहांपासून उत्पन्न होणारे भयानक असे असलेले काही दोष असतात त्याचं क्षमंत्र होतेच. शिवाय त्याचबरोबर शनी महाराज या प्रदोष व्रतामुळे सुद्धा निश्चितपणे पत्रिकेला शुभ फल द्यायला बधित होतात. त्यामुळे शनी महाराज आणि चंद्र देवता या दोघांचं सुद्धा फळ हे प्रदोष करणाऱ्या व्यक्तिरेखेला, त्या साधकाला हे चांगले मिळते, हे सुद्धा निश्चितपणे खरे आहे. त्याचबरोबर विचार केला तर प्रदोष फळामध्ये विशेषतः जीवनामधील असलेली निर्धनता ही निघून जाते. अनेक वेळा व्यक्तिरेखेच्या जेवढ्या समस्या असतात त्या आर्थिक समस्येच्या इर्द गिर्द आपल्याला घुमताना दिसतात किंवा त्या बाबतीमध्ये फिरताना दिसतात. अनेक व्यक्तिरेखा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा पैसा टिकत नसल्यामुळे किंवा जो इन्कम येत आहे तो पर्याप्त नसल्यामुळे हे ग्रसित आहेत, त्यामुळे चिंतातूर आहेत. त्यामुळे जो व्यक्तिरेखा, जो साधक, स्त्री असो अथवा पुरुष असो, जो प्रदोष व्रत करतो तो निश्चितपणे लक्ष्मी प्राप्तीचं द्वार हा स्वतःच्या घरामध्ये उघडून देतो. म्हणजेच निर्धनता त्या घरातून निघून जाते आणि लक्ष्मी त्या घरामध्ये प्राप्त होते, हे सुद्धा निश्चितपणे खरे आहे. प्रदोष व्रत म्हणजे काय आहे ते आता सर्वप्रथम समजून घेऊयात. प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्ष येतात. एकाला कृष्ण पक्ष म्हटले जाते तर एकाला शुक्ल पक्ष म्हटले जाते. शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचे जे 15 दिवस आहेत त्याला आम्ही शुक्ल पक्ष म्हणतो. तर पौर्णिमापासून अमावस्यापर्यंतचे जे 15 दिवस आहेत त्याला आम्ही कृष्ण पक्ष म्हणतो. असे हे दोन पक्ष शुक्ल आणि कृष्ण या नावाने दर महिन्यामध्ये आपल्याकडे पाहायला मिळतात, पंचांगामध्ये येऊन आपल्या कॅलेंडरमध्ये. तर दर महिन्यातल्या येणाऱ्या या पक्षांमध्ये जी त्रयोदशी तिथी असते या त्रयोदशीला प्रदोष व्रत हे केले जाते. या अनुषंगाने जर पाहिलं तर एका वर्षामध्ये कधी 24 तर कधी 26 प्रदोष आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रत्येक वारी येणारा जो प्रदोष आहे त्या प्रदोषापासून मिळणारी किंवा उत्पन्न होणारी जी फलश्रुती आहे, जे पुण्य आहे, ते सुद्धा वेगवेगळे आहे. कोणत्या दिवशी कोणता प्रदोष आल्यामुळे आपल्याला कसा फायदा मिळतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम येऊयात रविवारी पडणाऱ्या प्रदोषावरती. रविवारी येणाऱ्या प्रदोषाला भानु प्रदोष म्हणतात. आता पुढे जाण्यापूर्वी मी या गोष्टीचं क्लेरिफिकेशन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यापैकी अनेक साधक आहेत, त्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत, परंतु अनेक व्यक्तिरेखा चॅनल पाहणारे अशा सुद्धा आहेत की ज्यांना शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष या सर्व गोष्टी ऐकायला सुद्धा नवीन आहेत, पाहायला सुद्धा नवीन आहेत. प्रदोष नाव हे सुद्धा काही जणांना ऐकण्यासाठी नवीन असावे. तुम्ही म्हणाल आम्हाला कळणार कसे कोणत्या दिवशी कोणता प्रदोष आलेला आहे? तर यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेले कॅलेंडर ओपन करा आणि तिथे तुम्ही प्रदोष हा शब्द शोधावा. त्याच्यामध्ये जिथे लिहिलेला असेल शनी प्रदोष, भाऊम प्रदोष, बुध प्रदोष, गुरु प्रदोष या अनुषंगाने तुम्हाला लक्षात येईल कोणत्या दिवशी कोणता प्रदोष प्रत्येक महिन्यामध्ये
पूजनामध्ये आलेला आहे, त्या अनुषंगाने तुम्ही समजून घेऊ शकता. आता येऊयात रविवारी येणाऱ्या प्रदोषावरती. या प्रदोषामुळे किंवा या प्रदोषामध्ये केले गेलेल्या शिवपूजनामुळे व्यक्तिरेखेला, त्या साधकाला दीर्घायुष्याची प्रथम तर प्राप्ती होते. जीवनामध्ये असलेल्या अडचणी, वारंवार येणारे अपयश किंवा समाजामध्ये असेल किंवा राजकारणामध्ये असेल किंवा वैवाहिक किंवा सांसारिक जीवनामध्ये असेल, जी ढासळणारी परिस्थिती आहे त्याच्यातनं उबदारी या प्रदोष केलेल्या व्रतामुळे पडते. या प्रदोषचा संबंध हा थेट सूर्याशी असल्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये सूर्याची परिस्थिती जर बिघडलेली असेल तर निश्चितपणे ती परिस्थिती सुद्धा सुधारते. ज्याला म्हटलं गेलेलं आहे की सूर्य हा आपल्या आत्म्याचा कारक आहे, आपल्यामध्ये असलेल्या तेजाचा कारक आहे, आपल्यामध्ये असलेल्या धार्मिकतेचा कारक आहे, समाजामध्ये उंचावलेली तुमची प्रतिमा असेल त्याचा कारक आहे, एखादी मोठी नोकरी असेल, अधिकारीचं पद असेल, राजकारणातलं उच्च पद असेल, यांचा सुद्धा कारक सूर्य मानला जातो. त्यामुळे नोकरी असो, व्यवसाय असो, याच्यामध्ये जर तुम्हाला वारंवार अडचणी येत असतील तर याच्यामधून तुम्हाला निश्चितपणे रिलीफ ही भेटू शकते, ज्या वेळेस रविवारी येणारा जो प्रदोष आहे याच्या पूजनामुळे. त्यामुळे हा जो भानु प्रदोष आहे म्हणजेच रविवारी येणाऱ्या प्रदोषमध्ये केले गेलेल्या शिवपूजनामुळे निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये यश, कीर्ती, समृद्धी, प्रकीर्ती ही 4 चांद वाढते, हे निश्चितपणे सत्य आहे. दुसरा प्रदोष आहे सोम प्रदोष. सोमवारी येणाऱ्या प्रदोषाला म्हटले गेलेलं आहे सोम प्रदोष. ज्यावेळेस सोमवारी त्रयोदशी तिथी येते तेव्हा सोम प्रदोष साजरा केला जातो. सोम प्रदोषच्या पूजनामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व अडी अडचणी या तर दूर होतातच, शिवाय पती पत्नीमधले नाते हे अधिक पद्धतीने सुधारताना दिसते. शिवाय पत्रिकेमध्ये असलेला शनी आणि चंद्र यांची सुद्धा शांती सोम प्रदोषमुळे होते. याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेले जेवढे काही ताणतणाव असतील, घरामध्ये असलेले क्लॅशेस असतील किंवा कोणत्याही पद्धतीची समस्या घरामध्ये वारंवार उद्भवत असेल तर याचा सुद्धा परिणामकारक चमत्कारीरित्या त्या बंद होताना दिसतात जेव्हा व्यक्तिरेखा घरामध्ये सोम प्रदोषचं व्रत करतो. सोम प्रदोषचं व्रत हे विशेषतः आपत्य प्राप्तीसाठी सुद्धा केले जाते. ज्या व्यक्तिरेखेंना सांसारिक जीवनामध्ये आपत्य प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत अशा सर्व व्यक्तिरेखेंनी सोम प्रदोष करावे, हा निश्चितपणे चमत्कारी उपयोग किंवा प्रभाव हा पडताना दिसतो. सोम प्रदोष हे सदा सर्वदा मांगल्य, तुमच्या घरामध्ये सुख, शांती याच्यामध्ये वाढ करणारे, तुमच्या घरामध्ये असलेले सर्व क्लॅशेस, दारिद्र्य हे दूर करणारे असते, हे सुद्धा तितकेच सत्य आहे. त्यामुळे जो व्यक्तिरेखा सोम प्रदोष करतो तो सर्वच्या सर्व समस्येतून, बाधातून मुक्त होतो, हे सुद्धा सोम प्रदोषची खासियत आहे. नेक्स्ट आहे मंगळवारी येणारा भौम प्रदोष. मंगळवारी येणाऱ्या प्रदोषाला भौम प्रदोष सुद्धा या नावाने संबोधले जाते. आता मंगळवारी येणाऱ्या या प्रदोषची खासियत जर म्हटलं तर सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे आपण घेत असलेले कर्ज. व्यक्तिरेखा सांसारिक असो, व्यावसायिक असो किंवा नोकरदार वर्गामध्ये असो, कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये हा कर्जदार सदैव असतो. कोणी गाडीसाठी कर्ज घेतं, कोणी घरासाठी कर्ज घेतं, कोणी प्रॉपर्टीसाठी घेतं, कोणी शेती करण्यासाठी करत असेल किंवा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी कोणी कर्ज घेत असेल किंवा घरामध्ये जे काही तुम्हाला करायचे असेल, एक्सपेन्सिव्ह असतील किंवा रिनोव्हेट असेल, याच्यासाठी कोणी कर्ज घेत असेल. म्हणजे व्यक्तिरेखा त्याच्या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर छोट्या मोठ्या स्वरूपाचे कर्ज हा सदैव घेत असतो. आणि अनेक वेळा कर्ज घेतल्याच्या नंतर समस्या उद्भवतात की कर्ज हे लवकर फिटत नाही, किंवा अनेक व्यक्तिरेखा हे आपण पाहतो की त्या म्हणतात की कर्ज घेतलेलं आहे परंतु कर्ज हे फिटत नाही किंवा वेळेवर हप्ते जात नाहीत. कर्ज फिटले तरी बँका असतील किंवा आर्थिक संस्था असतील हे त्यांचं शोषण करतात. तर या कर्जापासून मुक्ततेसाठी किंवा कर्जापासून जे काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतील किंवा होत असतील तर याचं पूर्णपणे स्टॉप करण्यासाठी हे केलं जाणारं जे प्रदोष व्रत आहे त्याला भौम प्रदोष म्हणतात. त्यामुळे ज्या व्यक्तिरेखा फायनान्शियल बाजूने किंवा कर्जाच्या रूपामध्ये आर्थिक समस्यांचा वारंवार सामना करत आहेत अशा व्यक्तिरेखेने जर भौम प्रदोषचं व्रत केलं तर निश्चितपणे त्यांना रिलीफ भेटतो, यापासून लाभ मिळतो. महादेवाच्या कृपेने कर्जापासून मुक्तता, कर्जाच्या समस्येपासून मुक्तता या केल्या गेलेल्या भौम प्रदोषाच्या पूजनामुळे महादेवाच्या निश्चितपणे प्राप्त होते. त्याचबरोबर ज्यांचे शेतीविषयक व्यवसाय असतील अशा व्यक्तिरेखेनं सुद्धा भौम प्रदोषमुळे विशेषतः लाभ मिळताना दिसतो. त्याचबरोबर कोणाच्या आरोग्यविषयक समस्या असतील तर यांना सुद्धा भौम प्रदोषमुळे लाभ मिळताना दिसतो. त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये ऍक्सिडेंटल किंवा असे कोणते दुर्घटना येणारे जर दोष किंवा तशी ग्रहस्थिती जर ग्रह निर्माण करत असेल तर निश्चितपणे याच्यातून सुद्धा रिलीफ हे भौम प्रदोष केल्याच्या व्रतामुळे मिळते. त्यामुळे मंगळवारी येणारी त्रयोदशी तिथी आणि या त्रयोदशीला केलं जाणारं सायंकाळच्या पूजनामध्ये महादेवाचं पूजन हे विशेष लाभप्रद मानले गेलेलं आहे. पुढील प्रदोष आहे बुध प्रदोष. बुधवारी येणाऱ्या प्रदोषाला बुध प्रदोष म्हटले गेलेलं आहे. याचं दुसरं नाव सौम्य प्रदोष असं सुद्धा शास्त्रामध्ये वर्णित आहे. या प्रदोषाच्या प्रभावामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये येणारे अडीअडचणी, काही विद्यार्थ्यांना
परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाण्याची इच्छा किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या फॅकल्टीमध्ये आपण जावे त्याच्यामध्ये झालेली दुविधा मनस्थिती किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये स्कॉलरशिप असेल किंवा अशा पद्धतीच्या समस्या, यातून खूप मोठा रिलीफ केले गेलेले या प्रदोषाच्या सेवेमुळे मिळते. त्यामुळे विशेषतः या सेवेचं फळ असं आहे की जो व्यक्तिरेखा बुधवारी येणाऱ्या प्रदोषामध्ये महादेवाचं पूजन करेल किंवा मुलाबाळांसाठी त्यांची आई असेल किंवा त्यांचे वडील असेल, जर हे पूजन करतात त्यांच्या संकल्पासहित, तर निश्चितपणे याच्यातून खूप मोठा लाभ होताना अनेक वेळा पाहण्यात आलेला आहे. त्यामुळे बुधवारी येणाऱ्या प्रदोषाला विशेषतः शिक्षण क्षेत्र, ज्ञानाचं क्षेत्र, त्याच्यामध्ये येणाऱ्या बाधा, अडचणी किंवा अडथळे या दूर होण्यासाठी या प्रदोषाचं व्रत हे केलं जातं. त्याचबरोबर ज्या व्यक्तिरेखांना स्किनचे विकार आहेत किंवा त्वचेच्या रिलेटेड कोणते रोग आहेत, अनेक वेळा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तिरेखेला कोणत्या ना कोणत्या त्वचेच्या विकाराने ते ग्रसित असतात, तर अशा सुद्धा व्यक्तिरेखेने बुधवारी येणारे जे प्रदोष आहे या प्रदोषामध्ये महादेवाच्या पूजनामुळे त्यांना चमत्कारी लाभ होताना निश्चितपणे पाहण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर अशा या कोणत्याही समस्येने ग्रसित असाल तर या प्रदोषच्या पूजनाने तुम्ही हा लाभ घेऊ शकता. पुढील प्रदोष आहे गुरुवारी येणारा गुरुप्रदोष. गुरुप्रदोषमुळे सर्वप्रथम तुमच्या पत्रिकेत किंवा तुमच्या कुंडलीमध्ये असणारे बृहस्पती देवता, ज्यांना गुरु म्हटलेलं आहे, अत्यंत शुभ फल द्यायला बाधित होतात. बृहस्पती कुंडलीला तुमच्या बलवान बनवतात. त्याच्यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि तुमच्या सांसारिक लाईफमध्ये एक पद्धतीचा बहार, सुख, समृद्धी, घरामध्ये आर्थिक स्थिती ही चांगली होते. घरामध्ये विशेषतः स्वर्ण संचय व्हायला सुरुवात होते. ही खासियत आहे गुरुवारी येणाऱ्या या गुरुप्रदोषची. याचबरोबर ज्या मुलांना, ज्या मुलींना विवाहामध्ये अडथळे येत असतील, बाधा येत असतील, लवकर लग्न जमत नसेल, काही व्यक्तिरेखांचे, मुलांचे साखरपुडे होतात, सुपारी फुटते, परंतु लग्न अचानकपणे तुटते, त्यासाठी तुम्ही आवश्यकपणे गुरुवारी येणारे गुरुप्रदोष करावे. गुरुप्रदोषच्या प्रभावाने तुम्हाला तुमचा उत्तम जोडीदार तर मिळतोच, शिवाय पती पत्नी मधले रिलेशनशिप सुद्धा चांगले होतात. ज्यांचे लग्न बाधा किंवा लग्नासारख्या कार्यामध्ये अडचणी येत आहेत, अडथळे निर्माण होत आहेत, ते सुद्धा या प्रदोषामुळे निश्चितपणे दूर होतात. विशेषतः पत्रिकेमध्ये असलेला जो मंगळ दोष आहे त्याचा सुद्धा प्रभाव या गुरुवारी केल्या जाणाऱ्या गुरुप्रदोषच्या सेवेमुळे हा कमी होतो. त्यामुळे लग्न बाधेसारख्या या अडचणींपासून गुरुप्रदोष मध्ये केलेल्या या महादेवाच्या पूजेमुळे निश्चितपणे फायदा होतो. या प्रदोषाची आणखीन एक खासियत ही सुद्धा आहे की तुमच्या घरामध्ये होऊन गेलेले जे तुमचे पूर्वज आहेत किंवा जे पित्र आहेत त्यांची सुद्धा संतुष्टी होते. हा सुद्धा मोठा फायदा गुरुप्रदोषचा आहे. त्याचबरोबर जे काही शत्रू आहेत त्या शत्रूंचं जे भय आहे ते सुद्धा नाहीसे होते या गुरुप्रदोषमुळे. सफलता, अखंडता, सुख, समृद्धी प्राप्त होते या गुरुप्रदोषमुळे. पुढचा प्रदोष आहे शुक्रप्रदोष. शुक्रवारी येणाऱ्या प्रदोषाला म्हटले गेलेलं आहे शुक्रप्रदोष. काही ठिकाणी या प्रदोषाला भृगुवारा प्रदोष या नावाने सुद्धा ओळखतात. खास करून उत्तर भारतामध्ये भृगुवारा प्रदोष या नावाने याला ओळखलं जातं. शुक्र देवतेचे दुसरे नाव हे भृगु या नावाने सुद्धा संबोधले गेलेले आहे, त्यामुळे याला भृगुवारा सुद्धा प्रदोष म्हटलं. या प्रदोषचा फळ विशेषतः सौभाग्य वृद्धीसाठी मानला गेलेला आहे. आपल्या जीवनसाथीच्या उत्तम आरोग्यासाठी, आपल्या जीवनसाथीच्या दीर्घायुष्यतेसाठी या व्रताचं विशेषतः पूजन हे केले जाते. पती पत्नी मधले नाते, एक पद्धतीचा आपुलकी, एक पद्धतीचा जिव्हाळा, विशेषतः विश्वास हा सदैव अटूट राहतो या केल्या जाणाऱ्या पूजनामुळे. कलियुगामध्ये या शुक्र प्रदोषाला विशेष महत्व आहे. शुक्राचा सरळ संबंध हा लक्ष्मीची सुद्धा जोडला गेलेला आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीमध्ये येणारे अडीअडचणी, अडथळे हे सुद्धा तर दूर होतातच, शिवाय जीवनशैलीमध्ये खूप मोठा सुधार शुक्र महाराजांच्या कृपेने या केल्या गेलेल्या पूजेमुळे होतं. लग्नानंतर जी काही तुमची लाईफ आहे, वाटचाल आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी उभारता येताना दिसते. त्यामुळे शुक्र देवता हे तुम्हाला, तुमच्या जोडीदाराला आशीर्वाद देतात. तुमच्या घरामध्ये तुमची मुलं असतील, त्यांचे कोणते स्वप्न असतील किंवा मुलाबाळांपासून उत्पन्न होणारे जे तुमच्या बाबतीतलं प्रेम आहे, याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आनंद शुक्र देवतेच्या कृपेमुळे तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर जे तुमचे मोठे स्वप्न असतील, कोणाला गाडी घेण्याचं स्वप्न असेल, कोणतं घर असेल, एखादा महागडा बांगला घेण्याचं स्वप्न असेल किंवा मोठी शेतीवाडी घेण्याचं स्वप्न असेल किंवा बरेच दिवस तुमचे काही स्वप्न रखडलेले असतील, ते सुद्धा पूर्ण होताना दिसतात जेव्हा तुम्ही शुक्र प्रदोषचं पूजन करता. पुढील प्रदोष आहे शनी प्रदोष. शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष म्हटले गेलेलं आहे. शनी प्रदोषची ही सुद्धा खासियत आहे की ज्यांना पुत्र प्राप्ती हवी आहे, अशा वेळी शनी प्रदोषची साधना केल्यामुळे त्यांना विशेष लाभ होताना दिसतात. शनी प्रदोष आहे. शनी प्रदोषचा उघड अर्थ आहे की तुमच्या कुंडलीमध्ये असलेली शनीची जी स्थिती आहे, कुंडलीला विपरीत असेल, शनी देवता चांगला परिणाम देण्यासाठी कुंडलीला बाध्य नसतील, तर शनी देवता सुद्धा या केल्या जाणाऱ्या पूजेमुळे शांत होताना दिसतात. ज्या
व्यक्तिरेखांना दीर्घ रोग आहेत, म्हणजे कॅन्सर असतील, बीपी असतील, शुगर असेल, दमा असेल, अशा या पद्धतीतल्या रोगांपासून सुद्धा रिलीफ निश्चितपणे केले जाणारे या पूजनाने मिळते जेव्हा व्यक्तिरेखा शनी प्रदोषची पूजा करतो. शनी प्रदोषच्या पूजनामुळे आपत्कालीन मृत्यूयोग हे नाहीसे तर होतातच, शिवाय तुमचे जे पित्र, जे पूर्वज अशा काही दुर्घटनेमध्ये गेलेले असतील, आपत्कालीन मृत्यूमध्ये गेलेले असतील, वेळेआधी गेलेले असतील, तर त्यांना सुद्धा कुठे ना कुठे गती प्राप्त होते. ही सुद्धा खासियत या शनी प्रदोषची आहे. तुमच्या नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा तुमचा व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये येणारे अडथळे असतील किंवा असे काही कार्य असतील जे लवकर होत नाहीये, जसे की नोकरीमध्ये एखाद्याची पदोन्नती होत नसेल किंवा तुमचा जो बिझनेस असेल तो समजा एक्सपांड करायचा आहे, तुम्हाला वाढवायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बाधा अडथळे येत असतील, तर हे सुद्धा दूर होताना दिसतात एखादा व्यक्तिरेखा ज्या वेळेस शनी प्रदोष करतो किंवा शनी प्रदोष मध्ये महादेवाची सेवा करतो. पत्रिकेमध्ये असलेले गंभीर समस्या, गंभीर रोग, दुखापती, ऍक्सिडेंटल सारखे दोष शमन होतात, शांत होतात जेव्हा व्यक्तिरेखा शनी प्रदोषची पूजा करतो. शनी प्रदोषच्या पूजनाचं सर्वात मोठं फळ हे सुद्धा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते. अनेक वेळा अनेक व्यक्तिरेखा सांगताना दिसतात की पहिल्यांदा किंवा पूर्व काळामध्ये आमच्याकडनं सेवा, पूजा पाठ हा नियमित होत असायचा, अनेक साधना अनुष्ठान या नियमित होत असायच्या, परंतु हल्ली काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून त्या सेवा, त्या साधना, त्या पूजा या खंड पडत आहेत. तर अशा या समस्येने ग्रसित असलेले जेवढे साधक वर्ग आहेत त्यांनी शनी प्रदोष किंवा शनी प्रदोष मध्ये महादेवाची सेवा साधना अवश्य करावी. आता प्रत्येक वारापासून किंवा प्रत्येक वारी पडणाऱ्या प्रदोषापासून कशा रीतीने फलप्राप्ती होते हे तुम्ही समजावून घेतले. प्रदोष व्रत कसे करतात ते आपण समजावून घेऊयात. शास्त्राप्रमाणे विचार केला तर प्रदोष व्रत हे पाणी न पिता प्रदोष व्रत करावे असे सुद्धा शास्त्र सांगते. परंतु समजा कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हे जमत नसेल, तुम्ही नोकरीत असाल, बिझनेस मध्ये असाल किंवा शारीरिक स्थितीस्तव किंवा कोणत्याही कारणास्तव समजा पाणी न पिण्याचे आचरण तुम्हाला करता येत नसेल, तरी सुद्धा तुम्ही पाणी पिऊन हे व्रत करू शकता. व्रताच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता, फळे खाऊ शकता, दूध पिऊ शकता. प्रयत्न करा की संपूर्ण दिवस जेवण न करण्याचा. आता सुरुवात कशी करायची ते आपण समजून घेऊयात. ज्या दिवशी प्रदोष आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठावे, डोक्यावरून आंघोळ करावी विशेषतः, आणि घरामध्ये महादेवाच्या शिवलिंगाचे पूजन करावे. आता प्रदोष व्रत तुम्ही करत आहात, घरात महादेवाचं पूजन करत आहात, तर सर्वप्रथम बाब ही तुमच्या घरामध्ये असली पाहिजे की तुमच्या घरात महादेवाचे शिवलिंग हे 100% असलेच पाहिजे, आणि शिवलिंगाबरोबर शिवलिंगाच्या समोर नंदी महाराज सुद्धा विराजमान असायलाच हवे. अनेक व्हिडिओमध्ये, अनेक शॉर्ट मध्ये मी पाहिलेलं आहे की काही व्हिडिओज असे आहेत की ते सांगतात की घरामध्ये नंदीचं पूजन करू नका. नंदी महाराज हे वैराग्याचं प्रतीक असल्यामुळे घरात नंदीचं पूजन करू नये. म्हणजे चुकीच्या पद्धतीचं आध्यात्मिक शास्त्राची माहिती पसरवण्याचे सुद्धा व्हिडिओ अनेक आहेत. परंतु याला दुजोरा न देता घराघरांमध्ये महादेवाचे शिवलिंग जिथे असतील तिथे तिथे नंदी महाराजांची स्थापना होणं हे परम आवश्यक आहे. मी यापूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे. एक वेळ शिवलिंगावरती नाग हा नाही ठेवला तर चालेल, परंतु जिथे शिवलिंग असतात तिथे नंदी महाराजांची स्थापना होणं हे अनिवार्य आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतंही शिवलिंग असेल त्या शिवलिंगासमोर तुम्ही अवश्यपणे नंदीची स्थापना करावी. सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही महादेवाच्या शिवलिंगाचं पूजन करावे आणि शिवलिंगावरतीच भगवान गणेश महाराज, माता पार्वती, कार्तिक भगवान यांचे स्थान असते. मानसिकरित्या शिवलिंगाचं पूजन करत असताना भगवान गणेश महाराज, कार्तिक महाराज आणि समोर तर नंदी महाराज हे असतातच, या सर्वांचं तुम्ही पूजन करत आहात अशी मनोमन कामना करावी. भगवान महादेवाच्या शिवलिंगावरती सर्वप्रथम तुम्ही शिवलिंगाला स्वच्छ धुवून घ्यावे, त्याच्यावरती अभिषेक करावा. शुद्ध जलाने असेल, गंगाजलने असेल, पंचामृताने असेल, तुम्ही अभिषेक सर्वप्रथम सकाळी उठून करावा. महादेवाला धूप, दीप, चंदनाचा गंध, विशेषतः बेलपत्र आणि नैवेद्य अर्पण हा सकाळीच केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही महादेवाची आरती करावी. आरती कोणती आहे तुम्हाला सर्वांना मुखोद्गत आहे. जर माहितीही नसेल तर तुम्ही गुगल करू शकता, युट्यूबला पाहू शकता. त्याच्यानंतर महादेवाला साखरेचा नैवेद्य महादेवापुढे किंवा दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य सुद्धा ठेवला तरी सुद्धा शुभ आहे. त्या अनुषंगाने तुम्ही पूजन सर्वप्रथम महादेवाचं केलं पाहिजे. पान, सुपारी, इलायची, लवंग हे सुद्धा आवश्यकपणे अर्पण केले पाहिजे. आणि हातामध्ये पाणी घ्यावे. पाणी हातामध्ये घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम प्रदोषचं व्रत आता सुरुवात करणार असाल, महादेवाला तुम्ही संकल्प करावा की हे महादेवा, तुमचं जे नाव आहे ते तुम्ही नाव बोलावे. त्या अनुषंगाने तुमचं संपूर्ण नाव घेऊन तुमच्या गोत्राचं उच्चारण करावे. अनेक व्यक्तिरेखांना गोत्र काय आहे तेच माहित नाही. अशा वेळी व्यक्तिरेखेने काश्यप नामक गोत्राचं उच्चारण करावे. म्हणजे तुमचं नाव देन काश्यप गोत्र असं उच्चारण केलं तर सुद्धा चालणार आहे. आणि महादेवाला तुम्ही बोलावे की मी येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये प्रदोष व्रत हे आचरण
धारण करत आहे. देन आफ्टर तुमची जी इच्छा आकांक्षा आहे ती तुम्ही तिथे बोलावी. संकल्प करतात, संकल्प फक्त एकदाच करायचा आहे, प्रत्येक प्रदोषला करायचा नाहीये. मी जसं की म्हटलं, एका वर्षामध्ये 24 किंवा 26 प्रदोष येतात, त्या अनुषंगाने तो संकल्प तुमचा लागू किंवा रुजू हा होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रदोष व्रतालाच तुम्हाला संकल्प करायचा असतो. त्या अनुषंगाने तुम्ही महादेवाला तुमच्या इच्छा आकांक्षा बोलाव्यात आणि बोलून झाल्याच्या नंतर ते पाणी जमिनीवरती सोडावे. तेव्हा तिथे तुमच्या प्रदोषाचा संकल्प हा पूर्ण मांडला जातो आणि मग तुम्ही प्रदोष व्रत हे करू शकता. सकाळचं पूजन झालं, नैवेद्य झाला, देन आफ्टर तुमच्या संपूर्ण दिनमानामध्ये जे तुमची जीवनशैली आहे, जे तुमचा उद्योग व्यापार आहे ते तुम्ही करू शकता. ज्यावेळेस तुम्ही सायंकाळी घरी येचाल, घरी आल्याच्या नंतर परत एकदा महादेवाच्या शिवलिंगावरती अभिषेक करणे, कमीत कमी जलधारी तरी चालू ठेवणे, महादेवाला विशेषतः सायंकाळच्या पूजनामध्ये धूप दीप आरती करणे, त्रिपुंड्रक लावणे, भस्म लावणे हे तुम्ही प्रयत्न करा. स्वतः सुद्धा या पूजनामध्ये साधनेमध्ये भस्म लावण्याचा प्रयत्न करा. पूजेच्या नंतर ज्यावेळेस नैवेद्य दाखवला जातो त्याच्यामध्ये चूरमाचा नैवेद्य याला विशेष महत्व आहे. आता चूरमाचा नैवेद्य अनेक जणांना माहिती आहे, परंतु ज्यांना माहिती नाही, चूरमा म्हणजे चपाती याचं केलेला एक पद्धतीचा क्रश किंवा चपातीचे पूर्णपणे तुकडे करणे किंवा ग्राइंडर किंवा मिक्सर मध्ये चपाती बारीक करणे आणि त्याच्यामध्ये तूप आणि साखर घालणे, हा म्हणजे चूरमा आहे. त्याचा नैवेद्य महादेवाला अत्यंत प्रिय असतो या केले जाणारे या प्रदोष सेवेमध्ये. त्यामुळे सायंकाळी तुम्ही चूरमाचा नैवेद्य अवश्यपणे थोडासा का होईना दाखवण्याचा प्रयत्न महादेवाला केला पाहिजे. आणि आता गुढीपाडवा येत आहे, म्हणजे आता नवीन वर्षाची सुरुवात होणारच आहे आणि गुढीपाडव्याच्या अगोदर जो पडणारा प्रदोष आहे, तुम्ही या दिवसापासून सुद्धा प्रदोष व्रत करू शकता किंवा गुढीपाडव्याच्या नंतर येणार जो प्रदोष आहे पहिला, त्याच्यापासून सुद्धा तुम्ही प्रदोष व्रत हे सुरुवात करू शकता. महादेवाप्रती तुम्हाला 8 दिवे लावायचे असतात. कणकीचे 8 दिवे घेतले तरी चालतील, अगदी छोटे छोटे 8 दिवे कणकीचे तयार करावेत. आणि जर तुम्हाला दिशा माहिती असतील, तुमच्या घराची दिशा 8 दिशा कोणत्या बाजूला आहेत हे जर तुम्हाला ज्ञान असेल तर घराच्या 8 दिशेला 8 दिवे लावावेत असे सुद्धा शास्त्र सांगते. बरं, आता समजा तुम्हाला 8 दिशा माहिती नसतील, घरामध्ये कोणती दिशा कोणत्या कोपऱ्यात येत आहे हे लवकर कळत नसेल, तर सर्वात बेस्ट उपाय आहे की जिथे तुमच्या महादेवाचं शिवलिंग असेल त्याच्या बाजूने गोलाकार रूपाने 8 दिवे तुम्ही प्रस्थापित करावेत. आता हा दिव्याचा प्रयोग तुम्ही सुरुवातीलाच केला तर चांगला आहे, म्हणजे सायंकाळचं पूजन करण्याच्या अगोदरच तुम्ही 8 दिवे प्रज्वलित करून घ्या. देन आफ्टर मग महादेवाची धूप दीप आरती नैवेद्य या सर्व गोष्टी महादेवाला अर्पण करा. घरामध्ये मांगल्य आणि लक्ष्मी ही सदा सर्वदा एक पद्धतीचं बरकरार राहते, हा याचा प्रभाव मांडला गेलेला आहे. आणि पूजा आरती धूप दीप नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर तुम्ही महादेवाचा पंचाक्षरी असेल, षडाक्षरी असेल किंवा महादेवाची स्तुती असेल, स्तोत्र असेल, महादेवाचं कोणते कवच असेल, तुम्ही याचा पाठ करू शकता. काहीच नाही जमलं तर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय म्हणत जरी तुम्ही अगदी 5-10 मिनिटं जरी महादेवाच्या साधनेसाठी दिले या प्रदोष बेलामध्ये, तरी सुद्धा खूप मोठा इफेक्ट त्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यावरती चांगला पडताना दिसतो. प्रयत्न करा की महिन्यातून एक वेळेस महादेवाच्या या शिवलिंगावरती ज्यावेळेस तुम्ही आता प्रदोष व्रत करतच आहात तर तुम्ही सायंकाळच्या बेलामध्ये रुद्रीपाठ याचा घरामध्ये तुम्ही अभिषेक करण्याचा. आता रुद्रीपाठ हे ब्राह्मण देवता तुम्हाला मिळत असेल तर ब्राह्मण देवतेकडनं घरी बोलवून त्यांच्याकडनं करा, किंवा दुसरा एक अजून आसान तरीका आहे किंवा इझी वे असा आहे की तुम्ही तुमच्या युट्यूब वरती रुद्रीपाठ असं जर सर्च केले तर रुद्रीपाठ लावून तुम्ही महादेवाचा अभिषेक सायंकाळच्या पूजनामध्ये प्रदोष समयी करावा. अभिषेक कशाने करावा? दुधाने केला चालेल, पाण्याने केला चालेल, पंचामृताने केला तरी सुद्धा चालेल. अगदी एका छोट्या पेल्यामध्ये पाणी घ्या, चमचा घ्या आणि युट्यूब वरती तुम्ही रुद्रीपाठ हे तुमच्या बाजूला चालू ठेवा आणि अभिषेक करत राहा. अर्ध्या तासाचा मॅक्झिमम पाठ असतो तो तुम्ही अर्ध्या तासामध्ये पाऊण तासामध्ये रुद्रीपाठाचा अभिषेक केल्यामुळे अनंत कोटी फळ हे या साधनेचं मांडले गेलेलं आहे. प्रदोष काळ आहे, प्रदोष काळ म्हणजे सायंकाळचा समय किंवा ती बेला मांडली जाते. आता तुम्ही हे अनेक वेळा ऐकलेलं असेल, तिन्ही सांजेची वेळ झाली आहे, दरवाजा उघडा ठेवा, तिन्ही सांजेची वेळ झाली आहे, घर स्वच्छ करा. हे कशासाठी म्हटलं जायचं का? तर तिन्ही सांजेची वेळ म्हणजे असते लक्ष्मी येण्याची वेळ. तिन्ही सांजेला लक्ष्मी घरामध्ये येते, दुकानामध्ये येते, हे तुम्हाला माहिती आहे, आजपर्यंत आपण ऐकतच आलेलो आहे. त्यामुळे लक्ष्मीचा आणि महादेवाचा संबंध प्रदोष समयाशी आवश्यकपणे येतो. त्यामुळे प्रदोष काळामध्ये घरामध्ये रुद्रीपाठ होणे, प्रदोषची सेवा करणे, असे घर निश्चितपणे हे धनवान बनतात. नियमांच्या बाबतीमध्ये जर विचार केला, ब्रह्मचर्य पाळण्याचा प्रयत्न करा, संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे वर्ज करा, संपूर्ण दिवस मांस मदिरा याचं सेवन पूर्णतः बंद असावे. संपूर्ण दिवस प्रयत्न करा की आपल्यामुळे एखादा व्यक्ती हा दुखावला जाणार नाही, आपल्यामुळे कोणत्याही प्राण्यावरती हिंसा होणार नाही, हा प्रयत्न आपण आवश्यकपणे या दिवशी केला पाहिजे. याचबरोबर तुम्ही प्रदोष व्रतकथा नामक एक पोथी सुद्धा मिळते, त्याचं सुद्धा वाचन करू शकता. घरामध्ये शिवमहापुराण असेल तर त्यातल्या एखाद्या अध्यायाचं सुद्धा वाचन याच्यामध्ये तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जो व्यक्तिरेखा प्रदोषकाली प्रदोष व्रत करतो किंवा वर्षभरामध्ये येणारे जेवढे प्रदोष आहेत हे 26च्या 26 प्रदोष जो व्यक्तिरेखा करतो त्याच्या कोणत्याही इच्छा, त्याच्या कोणत्याही कामना किंवा मनोकामना याची पूर्ती भगवान महादेवाच्या कृपा आशीर्वादाने निश्चितपणे होताना दिसते. पुरातन कालापासून हे जे व्रत, या व्रताचा
आचरण हे देवी देवतांनी सुद्धा केलेले वर्णन आम्हाला पाहायला मिळतात. एवढंच नव्हे तर या केल्या जाणाऱ्या प्रदोष व्रतामुळे ज्या इच्छा मनोकामना आणि तुमच्यामुळे तुमच्या घरातल्या व्यक्तिरेखेवरती सुद्धा या व्रताचा प्रभाव अनेक वेळा पडताना दिसतो. कारण आपले मुलं बाळ असतील किंवा पती असेल किंवा पत्नी असेल, जर त्यांच्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये गदारोळ उत्पन्न करणारी परिस्थिती जर होत असेल कोणत्या ना कोणत्या विषयावरनं, म्हणजे सातत्याने कोणत्या ना कोणत्या अडचणी घरातल्या लोकांमुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये डिस्टर्बन्स पैदा करत असतील, तर तुम्ही त्यांच्या नावाने सुद्धा प्रदोष व्रत हे करू शकता. याच्या प्रभावाने त्यांच्या सुद्धा बुद्धीमध्ये पलट तर होतोच, शिवाय घरामध्ये सुख शांती समृद्धी प्रदोष व्रतामुळे येताना दिसते. बरेच वेळा मी पाहतो की चॅनलवरती आपण येता, चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला आवडतात सुद्धा, तुम्ही पाहता सुद्धा, इव्हन लाईक सुद्धा करता, परंतु सबस्क्राईब करायचं बटन तुम्ही दाबत नाहीत किंवा ते विसरून जाता. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला, त्याच्या शेजारी असलेला जो बेल आयकॉन आहे ते बटन जर तुम्ही ऑल वरती सेट केलं, याचा फायदा हा होतो की चॅनलवरती नवीन व्हिडिओ आल्याच्या नंतर त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला प्राप्त होते. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश गुरुजी को आदेश अलख निरंजन आदेश.